हे गाईज, वेलकम बॅक टू अनादर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज आम्ही चाललो आहे कुठे? आज ट्रेन जर्नी करणार आहे नागपूर टू अकोला, है ना. रिझन याच्या मागे असं आहे की अकोल्याला उद्या लग्न आहे, तर लग्नाला आम्ही चाललो आहे. लग्न कोणाचं आहे? गौरीच्या मावस भावाचं. सो आम्ही निघतो आहे आज अकोल्याकरिता. आता तयारी वगैरे झाली आहे, सर्व बॅग्स रेडी आहे. सो आता आम्ही 5 मिनटामध्ये निघू. इथून घरून रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही जाणार आहे टू व्हीलर तिथे पार्क करू. बिकॉज उद्याचं लग्न झाल्यानंतर संध्याकाळी लगेच आम्हाला रिटर्न जर्नी करायची आहे. सो टू व्हीलर रेल्वे स्टेशनवरच पार्क करून आम्ही जाऊ. तर गाडी इथे आपण पार्किंगला लावून दिलेली आहे. ही नागपूरचं जो कॉटन मार्केट साईडचं जो रेल्वे स्टेशन गेट आहे त्याची पार्किंग आहे टू व्हीलरची. पूर्ण फुल असते ही मॅक्झिमम टाईम, बिकॉज लोक इथे मॉर्निंग टाईमला गाड्या ठेवतात आणि वर्किंगला जातात. जे आउट लोकेशनला जाणारे लोक आहेत ते बघा. अद्वैत आणि अद्वैतची आई दोघे जण जात आहे आणि मी एक बॅग आणि एक हातातली बॅग, असे 3 बॅग 3 लोक. हे नागपूर रेल्वे स्टेशनचं मेट्रो स्टेशन आहे. क्रमांक 1226 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा दुरंतो सुपरफास्ट एक्सप्रेस 4 प्लॅटफॉर्ममध्ये आज बदल केला आहे. ही गाडी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा दुरंतो सुपरफास्ट एक्सप्रेस the platform of this train has been completed. Now this train will arrive on platform number 7. पायशीन गौरी लागेल पायाला. घात करतात लोक, घात करतात. आता सोय केली आहे पण जे काय आदूला खूप आवडते हे. नागपुर ने सुन लिया है, WNG में अब तो 50% ऑफ है. सबसे लेटेस्ट और स्टाइलिश मेंस, लेडीज और किड्स वेयर के कलेक्शन बनवाइए. सगळीकडेच काम सुरू आहे. संत्रा मार्केट साईडचा जो गेट आहे तिकडे नवीन रेल्वे स्टेशनचं पूर्ण कन्स्ट्रक्शन सुरू आहे. पूर्ण नवीन कन्स्ट्रक्ट केल्या जात आहे. रामझुला नागपूर शादोम एक्सप्रेस वाया छिंदवाडा नागपूर जवळपास दिल्ली फ्रॉम 3-4 वर्ष लागून जातील अजून कन्स्ट्रक्शनला. 1 वर्ष झालेलं आहे. हाँ, ये रिंग अच्छी है, बीवी को पसंद भी आ जाएगी. अरे यस सर, आपकी चॉइस बहुत अच्छी है और ये डिजाइन भी नया है. डिजाइन नया है वो तो ठीक है, लेकिन सोने की गाडी ऑलरेडी प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. प्रेरणा एक्सप्रेस आहे नागपूर टू अहमदाबाद. ही नागपूरवरून 8:15 सुटते. हाच आहे. हां, सामान ठेवू देऊ ना, हे इथंच आहे. चल. तर गाडी स्टेशनला लागलेली आहे. प्रॉपर नागपूरवरून डिपार्ट होती. ट्रेन नंबर आहे 22137 प्रेरणा एक्सप्रेस, जी हप्त्यातून 3 दिवस चालते. बुधवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस ही ट्रेन नागपूरवरून अहमदाबादला जाते. तर ट्रेन सुटण्याचा टाईम आहे नागपूरवरनं 8:15 आणि
अहमदाबादला दुसऱ्या दिवशी म्हणजे आजची रात्र संपल्यानंतर लगेच रात्री 12:45 ट्रेन अहमदाबाद जंक्शनला पोचते. तर आम्ही जर्नी करतो आहे मित्रांनो नागपूर टू अकोला. नागपूरवरून 8:15ला सुटणार आणि अकोल्याला पोचणार ती 11:43. ट्रेन लागलेली आहे ऑलरेडी, हे बघा. तर आमचा बुगी नंबर आहे S5. आदू इथे बसलेला आहे खिडकीजवळ. ही ट्रेन मित्रांनो सकाळी 8:15ला नागपूरवरून सुटते. स्टॉपेज कमी आहे ट्रेनला. नागपूरवरून सुटल्यानंतर फर्स्ट स्टॉप वर्धा जंक्शन आहे 9:15. त्याच्यानंतर 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन नेक्स्ट सेकंड स्टॉप आहे बडनेरा जंक्शन 10:42. तिथे फक्त 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. नेक्स्ट स्टेशन आहे अकोला जंक्शन, ते 11:43 आहे. त्यानंतर तिथे सुद्धा 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन ट्रेन डिपार्ट होणार. नेक्स्ट स्टेशन आहे शेगाव, ते पोचेल 12:20. तिथे 3 मिनिटाचा स्टॉप घेऊन नेक्स्ट मलकापूर 12:58 मलकापूरला जाईल. प्रत्येक स्टेशनला 2 मिनिट ते 3 मिनिट स्टॉप आहे. नेक्स्ट स्टेशन आहे भुसावल 1:55. तिथे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. नेक्स्ट जळगाव जंक्शन आहे 2:25 पोचते गाडी. नंतर ही जळगाव जंक्शन झाल्यानंतर तिथनं गुजरात लाईनला टर्न होते. गुजरात लाईन तिथनं पकडते. त्यानंतर दोंडाईचा म्हणून एक गाव आहे, तिथे 4:31 पोचणार सायंकाळी. नंतर नंदुरबारला पोचणार 5:05. त्यानंतर सुरतला 7:55. नंतर 8:13 जाणार ती भरूच जंक्शन. देन वडोदरा 9:54. आनंद जंक्शन 10:53. नांदेड जंक्शन 11:10. आणि देन ती तिच्या डेस्टिनेशनला पोचते रात्री 12:45. तर असं या ट्रेनचे स्टॉपेज आहेत. तर 8:15 बरोबर प्रॉपर तिच्या वेळेत सुटलेली आहे. हे बघा, ते जे म्हटलं होतं नागपूर शहडोलची पण डब्बा इथे आहे. मडगाव एक्सप्रेसचा पण डबा इथे अटॅच आहे. तर आउटिंगला जी उभी आहे ती एक ट्रेनचे एक डबे जे आहे ते अटॅच आहे याला. बघू शकता. निर्धारित वेळेत ट्रेन निघालेली आहे 8:15. ॲक्च्युली आपण बसलो आहे ट्रेनच्या लेफ्ट साईडला, त्यामुळे राईट साईडनी जे क्रॉसिंग होणार ट्रेन्स ते दिसणार नाही. हां, अजनी रेल्वे स्टेशन
इथे क्रॉस होणार आपल्याला. अजनीला स्टॉपेज नाही आहे ट्रेनचे, कारण की फर्स्ट स्टॉप हिचा वर्धा जंक्शन आहे. नागपूर दुरंतोचं क्रॉसिंग सुरू आहे. तर 9 मिनिटामध्ये ट्रेन अजनी रेल्वे स्टेशनला पोहोचली. ओन्ली 9 मिनिट. इथून आता आपण जे सायकलिंग करताना जो स्पॉट, ज्या स्पॉटवर जाऊन ट्रेन कवर करतो ना, तर तो स्पॉट इथे कवर होणार. सायकलिंगच्या वेळेस जिथपर्यंत मी येतो आणि तिथून जे ट्रेन कवर करतो तो स्पॉट. ही जी बिल्डिंग आहे ती नरेंद्र हाईट्स नरेंद्रनगरची बिल्डिंग, जी मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, सायकलिंगवाल्या व्हिडिओमध्ये. हा तो ब्रिज आहे. जिथे आपण सायकलिंग करताना इथपर्यंत येतो आपण या ब्रिजच्या खाली, आणि इथून व्हिडिओज कवर केलेले आहे ट्रेनचे. हे बघा, हा स्पॉट आहे. VCA, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, जामठा, नागपूर. ट्रेनचा जो आवाज आहे ना मित्रांनो, जो म्हणजे रूडचा जो आवाज येतो ट्रॅकचा, तो बघा किती छान येतो. म्हणजे या आवाजामुळे ना असं फील होते की आपण ट्रेन जर्नी करतो आहे. खूप अशी मस्त वाटतं आवाज, खटक 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 खटक. तर फील येते की आपण ट्रेन जर्नी करतो आहे. म्हणजे तुम्ही व्हर्च्युअली फील करू शकाल की म्हणजे खरंच आपण ट्रेनमध्ये बसलो आहे बा. ॲक्च्युली मित्रांनो आता येणार आहे 12721 दक्षिण एक्सप्रेस. आपल्याला इथे क्रॉस होणार दक्षिण एक्सप्रेस, जे
साऊथ लाईनवरनं चालते. आता क्रॉस होईल आपल्याला इथे सिंधी रेल्वे स्टेशन आहे. सिंधी रेल्वे स्टेशनच्या इथे आलेली आहे आय थिंक ती गाडी. होईल आहे थोड्या वेळात आपल्याला क्रॉस होईल. मे बी स्टेशनच्या आधी क्रॉस व्हायला पाहिजे. बघूया आता किती वेळामध्ये क्रॉस होते. 12721 दक्षिण एक्सप्रेस सिंधी रेल्वे स्टेशनवर थांबलेली आय थिंक ती गाडी. नाही होणार कवर. ती रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. बहुतेक स्टॉप आहे तिचा दक्षिण एक्सप्रेसचा सिंधी, त्यामुळे ती. आणि पुढे बघतो आहे मी तर रेल्वे म्हणजे स्टेशनवर मालगाडीसुद्धा थांबलेली आहे. तर ती ट्रेन कवर नाही करू शकणार आपण मे बी. जर ती ट्रेन सुटली आधीच तर कवर होणार, नाही तर नाही होणार. बघा मी दाखवतो तुम्हाला. पुढे जर दिसत असेल बघू शकता तुम्ही सिंधी रेल्वे स्टेशन येत आहे. ती जी गाडी आहे सिंधी रेल्वे स्टेशनला थांबलेली आहे. इन केस जर मालगाडीमध्ये नाही आली तर ती गाडी आपण कवर करू शकणार. 12721 दक्षिण एक्सप्रेस. अशा बऱ्याच गाड्या क्रॉस झालेल्या आतापर्यंत, परंतु ॲक्च्युली सीट लेफ्ट साईडला असल्यामुळे ती विंडोमधनं आपण कवर करू नाही शकत. त्याकरिता राईट साईडची सीट हवी होती, म्हणजे आपण कवर करू शकलो असतो. या गाडीचा सिंधीला स्टॉप नाही आहे तर ती थांबणार नाही, क्रॉस होईल डायरेक्ट. ती बघा 12721 दक्षिण एक्सप्रेस सिंधी रेल्वे स्टेशनवर ऑलरेडी उभी आहे. ती बघा तुम्ही बघू शकता. पण आपल्याला पूर्ण गाडी कवर करता नाही येणार कारण की मालगाडीमध्ये उभी आहे. ती बघा मालगाडीमध्ये आल्यामुळे ती गाडी कवर आपल्याला नाही करता आली. ट्रेन ट्रॅकचा आवाज बघा मित्रांनो किती छान येतो आहे. चला बसतो मी माझ्या सीटवर, बिकॉज लेफ्ट साईडला सीट आहे. राईट साईडनी सगळ्या ट्रेन्स क्रॉस होणार तर ते कवर नाही करू शकणार मी. ही ट्रेन कवर करायला आलो होतो परंतु ती पण स्टेशनला थांबलेली आहे. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता ती सुटलेली आहे ट्रेन सिंधी रेल्वे स्टेशनवर. हीच जर थोड्या आधी सुटली असती तर कवर झाली असती. फुल्ली लोडेड मालगाडी आहे. बॉक्स कंटेनर. दक्षिण मध्य रेल्वेची मालगाडी आहे ही. SCR दक्षिण मध्य रेल्वे, साऊथ सेंटर रेल्वे. जगातला सर्वात पॉवरफुल लोकोमोटिव्ह या मालगाडीला लागलेला आहे. वॅग 12 बघू शकता तुम्ही. जगातला सर्वात पॉवरफुल लोकोमोटिव्ह वॅग 12. तर आपण आता पोहोचलेलो आहे ट्रेनचा फर्स्ट स्टॉपेजमध्ये. वर्धा रेल्वे स्टेशन, वर्धा जंक्शन रेल्वे स्टेशन.
फक्त 2 मिनिटाचं हॉल्ट आहे वर्धा जंक्शन रेल्वे स्टेशनला. पण 2 मिनिटाच्या हॉल्टमध्ये अद्वैतसाठी काही चिप्स वगैरे घेतलेले आहे. एक मेमू ट्रेन इथे उभी आहे वर्धा जंक्शनला. पुलगाव रेल्वे स्टेशन स्किप करताना या ठिकाणी डिफेन्सचा खूप मोठा गोडाऊन आहे पुलगावला. इथे गाडी थांबणार नाही कारण की स्टॉप नाही आहे, तर स्किप करून सरळ निघून जाणार. चाय बढ़िया पीना इधर, चाय 10 में मिलेगा, चाय बाहर का स्पेशल चाय, चाय 10 रुपये में आती है. बाबा इथे स्टॉप नाही आहे. हां नाही, इथे स्टॉप नाही आहे, थांबत नाही गाडी. यस, अद्वैत म्हणतोय की इथे हां बोल. स्टॉप नाही आहे का इथे? हां इथे स्टॉप नाही आहे मन. इथे स्टॉप नाही आहे का? नाही आहे, इथे स्टॉप नाही आहे. ही गाडी थांबली. पण तरीसुद्धा गाडी थांबली बिकॉज गाडीला पासिंग नाही मिळाली म्हणून. नाही ना इथे. हां तिथे त्या ट्रॅकला नाही थांबली, त्या ट्रॅकला नाही थांबली, मध्ये सेंटरच्या ट्रॅकला थांबली. हां सिग्नल नाही भेटला, लगेच निघून राहिली. बघ आता हॉर्न पण दिला गाडीने. हां बघ लगेच निघाली गाडी. सिग्नल नव्हता मिळाला म्हणून थांबली होती. आई आता मी घेतलं. मला पाहिजे. नाही आता आईला बघू दे. तर पुलगाव रेल्वे स्टेशन झाल्याबरोबर तिथून ट्रेन निघाल्याबरोबर इथे वर्धा नदीचे दर्शन होतात आपल्याला. लगेच वर्धा नदी इथे लागेल आता. वर्धा नदी पुढे जाऊन या नदीचा पात्र खूप मोठा आहे. यवतमाळ टू चंद्रपूर जर बसने जो तुम्ही जाणार तर ही नदी क्रॉस होणार. खूप मोठा पात्र आहे त्या नदीचा आणि खूप पाणीसुद्धा आहे त्या नदीला त्या ठिकाणी. तर ही होती वर्धा नदी. मग तू पण जा फास्ट. चांदूर रेल्वे स्टेशन.
चांदूर रेल्वे स्टेशनला स्किप करून राहिलेली आहे गाडी. चांदूर रेल्वे स्टेशन, कारण की इथे स्टॉप नाही आहे गाडीचा. तो स्किप करत असताना तू पण फास्ट जा. वाव, हां, बस 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 बस. अकोला जंक्शन रेल्वे स्टेशनवर गाडी बडनेरा जंक्शनला गाडी पोचली आहे. लेट आहे, 20-25 मिनिट लेट. दोन मिनटाचा स्टॉप आहे बडनेरा रेल्वे स्टेशनवर. आपण घेतलेलं आहे मँगो ज्यूस अद्वैतकरिता. 2 मिनटानंतर सुटून जाईल. बघ इथे डिझेल लोकोमोटिव्ह आहे का ते? नाही, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच आहे. यस. विजापूर रेल्वे स्टेशन स्किप करते आहे गाडी. खूप स्लोमध्ये स्किप करून राहिलेली आहे. मे बी सिग्नल नसावा गाडीला. खूप स्लोमध्ये स्किप करून राहिलेली आहे. मे बी जर सिग्नल नसेल तर थांबून जाईल इथे, कारण की गाडीचा स्टॉप तर नाही आहे. ज्या प्रकारे मी मगाशी सांगितलेलं आहे गाडीचे कोणते कोणते स्टॉप आहे त्याच ठिकाणी ती थांबेल. पण जर सिग्नल नसेल तर थांबेल. बघूयात आता थांबते की नाही. तर नियर अबाउट 1 आवर लेट झालेली आहे ट्रेन अकोला जंक्शनला पोहोचण्याकरिता. आता उतरूया आम्ही. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे अकोला जंक्शन. 1 तास गाडी लेट झालेली आहे. तर आता जाऊ हॉटेलमध्ये. चेक इन टाईम होता 12चा. चेक इन करूया, फ्रेश होऊया, नंतर जाऊया लग्नघरी. टायगर, चिता.